कोणताही व्यवसाय ज्या वेळेला लहान असतो तेव्हा तो जास्त वेगाने वाढ करू शकतो। उदाहरणार्थ नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसचा व्यवसाय 1981 मध्ये चालू केला। पुण्यात एका लहान खोलीत त्यांचं ऑफिस होतं, भांडवल कमी होतं, त्यामुळे स्वतः नारायण मूर्ती आणि आणखी 3 ते 4 कर्मचारी अशा पद्धतीने त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली। फेब्रुवारी 1993 मध्ये इन्फोसिसचा IPO बाजारात लॉन्च करण्यात आला। व्यवसाय लहान होता त्यामुळे इन्फोसिस ही त्यावेळेला स्मॉल कॅप कंपनी होती। मात्र 1992 ते 2000 दरम्यान इन्फोसिसचा शेअर तब्बल 200 पट वाढला। 2001 ते 2010 दरम्यान या शेअरमध्ये दुप्पट वाढ झाली, तर 2011 ते 2020 दरम्यानही इन्फोसिसचा शेअर दुप्पट वाढला। म्हणजे कंपनी जेव्हा स्मॉल कॅप होती त्यावेळेला व्यवसायात आणि पर्यायाने शेअरच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली। म्हणूनच आपण मजबूत बिझनेस मॉडेल असणाऱ्या याला अंडरलाईन करा अशा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये रिझनेबल व्हॅल्युएशनला गुंतवणूक केली तर चांगली वेल्थ क्रिएट करता येते। मात्र स्मॉल कॅप आणि पेनी शेअर्स यामध्ये बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो। चला तर मग स्मॉल कॅप आणि पेनी शेअर्समध्ये नक्की काय फरक आहे ते समजून घेऊया। हे समजून घेण्यासाठी आपण थोडं वेगळं उदाहरण बघूया। समजा 2 फ्लॅट आहेत, त्यापैकी एक फ्लॅट 2 BHK आहे आणि दुसरा फ्लॅट 3 BHK आहे। आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की या दोन्हीपैकी कोणता फ्लॅट मोठा आहे? 100 पैकी 99 लोक म्हणतील की 3 BHK फ्लॅट मोठा आहे। आता याच फ्लॅट संदर्भात मी आणखी काही माहिती देतो। 2 BHK फ्लॅटचा एरिया 1800 स्क्वेअर फूट आहे आणि 3 BHK फ्लॅटचा एरिया 1500 स्क्वेअर फूट आहे। खोल्यांचा आकार मोठा असेल तर 2 BHK फ्लॅट 1800 स्क्वेअर फुटांचा असू शकतो। आता तोच प्रश्न मी पुन्हा विचारला तर 100 पैकी 100 लोक म्हणतील की या केसमध्ये 2 BHK फ्लॅट मोठा आहे। याचाच अर्थ फ्लॅट किती BHK आहे किंवा त्यात किती खोल्या आहेत यावर कोणता फ्लॅट मोठा आहे हे ठरवणं ही चुकीची पद्धत आहे। या केसमध्ये फ्लॅटमध्ये किती रूम आहेत आणि एका रूमची सरासरी साईज किती आहे त्यावर कोणता फ्लॅट मोठा आहे ते ठरवलं पाहिजे। आता मी तुम्हाला असाच अजून एक प्रश्न विचारतो। एका शेअरची किंमत 10 रुपये आहे आणि दुसऱ्या शेअरची किंमत 1000 रुपये आहे। यापैकी कोणती कंपनी स्मॉल कॅप आहे आणि कोणती कंपनी लार्ज कॅप आहे ते सांगा। बरेच लोक म्हणतील की ज्या शेअरची किंमत कमी तीच स्मॉल कॅप कंपनी, पण तसं नाहीये। इथे शेअरची किंमत आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे। शेअरची किंमत गुणिले शेअर्सची संख्या या फॉर्म्युलानुसार आधी आपल्याला कंपनीचं मार्केट कॅप काढावं लागेल। साधारण 20,000 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्यांना आपण स्मॉल कॅप म्हणू शकतो। एक उदाहरण बघूया म्हणजे आपली कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल। वोडाफोन आयडियाचा शेअर सध्या ट्रेड करतोय 14 रुपयाला। शेअर्सची संख्या जास्त आहे त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप आहे 69,000 कोटी रुपये। शेअरची किंमत कमी आहे त्यामुळे या शेअरला पेनी स्टॉक म्हणता येईल, पण ही कंपनी स्मॉल कॅप नाहीये हे लक्षात घ्या। दुसऱ्या बाजूला CDSL या कंपनीचा शेअर सध्या ट्रेड करतोय 1830 रुपयाला, पण शेअर्सची संख्या कमी असल्यामुळे या कंपनीचं मार्केट कॅप आहे साधारण 19,000 कोटी रुपये, म्हणजे ही स्मॉल कॅप कंपनी आहे। आपण स्वस्तातले म्हणजेच 5 रुपये 10 रुपये किंवा 20 रुपयाचे शेअर्स खरेदी केले तर जास्त क्वांटिटी मिळेल आणि आपल्याला जास्त रिटर्न मिळेल असा अनेक लोकांचा गैरसमज असतो। पेनी शेअर्समध्ये खूप जास्त रिटर्न मिळतो असं भासवलं जातं, मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जास्त रिटर्न मिळतो हे खरं आहे, पण त्यासाठी शेअर्सची किंमत 5 किंवा 10 रुपये असण्याची काहीही गरज नाहीये। तुम्हाला 1000 रुपयात 1000 सडलेले आंबे कोणी देऊ केले तर कमी पैशात जास्त क्वांटिटी मिळते म्हणून तुम्ही ते घ्याल का? अर्थातच नाही। त्यापेक्षा 1000 रुपयात 2 डझन चांगले आंबे घेतले तर ते घेणं तुम्ही पसंत कराल। तेच लॉजिक शेअर्स खरेदी करताना वापरा। जास्त क्वांटिटीच्या नादात खराब क्वालिटीचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आणू नका। भले एक शेअर घेतला तरी चालेल, पण तो चांगला पाहिजे। स्मॉल कॅप आणि पेनी शेअर्समध्ये असणारा फरक बऱ्याच लोकांना कळत नाही आणि सामान्य गुंतवणूकदारांचं यामुळे खूप मोठं नुकसान होतं। म्हणूनच या विषयावर आम्ही हा व्हिडिओ बनवलाय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना शेअर मार्केटमध्ये नुकसान होणार नाही।